एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध लक्षात घेता आपण बघतोय की मोठा फौजफाटा या परिसरामध्ये पोलिसांनी लावलेला आहे। नेमका स्थानिकांचा काय विरोध आहे आपण स्थानिकांकडूनच जाणून घेऊया। सर, आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। नेमका तुमचा या पाडकामाला का विरोध आहे? पाडकामाला विरोध आमचा नाही आहे। तसं विकास हा सगळ्यांनाच हवा असतो आणि तो काळानुसार पाहिजेलच असतो, परंतु इथे जो त्रास होणार आहे पाडकाम करताना त्याचा सरकारने काही विचार केलेला दिसत नाही आहे, कारण पर्यायी व्यवस्था काही केली नाही। 19 बिल्डिंग या संपूर्ण परिसरामध्ये आहेत ज्या नवीन पुलाच्या बांधकामामुळे बाधित होऊ शकतात, तर त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न देखील प्रलंबित असं सांगितलं जातं। बरोबर आहे, तो काही अजून सुटलेला नाही आहे, तो केव्हा सुटेल तेही सांगता येत नाही। कारण 19 बिल्डिंग बाधित होणार आहेत, मात्र जी लक्ष्मी निवास आहे आणि हाजी नुरानी इमारत आहे त्यांचा प्रश्न सुटला आहे। त्यांना म्हाडाच्या सदनिकांमध्ये जवळपासच्या जागा देणार आहेत असं कळलं। आम्ही पण ऐकलं की 2च बिल्डिंगे बाधित होणार आहे, पण अगोदर आम्हाला वाटतं आमची बिल्डिंग पण बाधित होणारच आहे, कारण तुम्ही रोडवर डंपिंग करणार, सर्व करणार, आमची बिल्डिंग हालणार आहे। 125 वर्ष जुनी बिल्डिंग आहे। अगोदर आम्ही विकास कामाचे मागे नाही आहे, पण अगोदर आमचा विकास करा, नंतर देशाचा विकास करा तुम्ही लोक, बस आमचं एकच म्हणणं आहे। 2 फेब्रुवारी 2025 मध्ये खरं तर हा पूल पाडलं जाणं अपेक्षित होतं। मग आता झालं असं की आता पूल पडणार होता आणि परत आम्ही रोडवर आलो की परत बंद झाला, पण आता आम्ही ऐकला की रात्री 12 वाजता संपूर्ण होणार, तरी आम्ही येऊ रोडवर। जर अगोदर आमचा विकास नाही झाला तर आम्ही बंद होऊन देणारच नाही साहेब। आज आपण बघतोय की इथे मोठा पोलीस फौजफाटा लावलेला आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, QRT देखील आहे। पोलीसमध्ये तुमचं जर आंदोलन झालं तर ते मोडून करण्याची पूर्ण तयारी दिसत आहे। अरे साहेब काय करणार, आम्ही पण रोडवर, पण आम्ही कुठे जाणार? आम्ही 125 वर्ष जुनी इकडचे रहिवासी। अगोदर तुम्ही लोक आमची सोय करा, नंतर देशचा विकास करा। आम्ही देशच्या विकासाच्या मागे नाही, पण अगोदर पब्लिकचा विकास नाही झाला तर देशचा विकास पॉसिबलच नाही सर। ते प्राधिकरण आहे त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ 2 इमारती बाधित होणार आहेत आणि त्यांना पुनर्वसन देत आहेत, मात्र इतर इमारती बाधित होणार नाही असा देखील एक दावा केला जातो। तुम्ही लोक डम्पिंग वम्पिंग करणार, 125 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, जर एकही बिल्डिंग पडली तर जबाबदारी प्रशासन घेणार आहे काय? तुम्ही फक्त 2च बिल्डिंगला देणार, तुम्ही इकडे डम्पिंग करणार। डम्पिंग करताना हे बिल्डिंग अशी एक बस गेली ना तरच आमची बिल्डिंग हालते, मग तुम्ही लोक डम्पिंग करणार तर त्याचं काय होणार आहे? आम्ही लोक आमची बिल्डिंग पडली तर जबाबदार प्रशासन घ्यायला पाहिजे, बस की असं नाही मग प्रशासनाने हातपाठी घेतला की आम्ही नाही सांगितलं होतं। प्रशासन जिम्मेदार आहे, बस आमचं एकच म्हणणं आहे की आमची बिल्डिंगला काही बाधित झालं तर प्रशासनच जिम्मेदार राहील, बस। त्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांचा पुनर्विकासाला विरोध नाही आहे, मात्र जर या प्रकल्पामुळे जर त्यांच्या इमारती बाधित झाल्या तर त्याची देखील जबाबदारी सरकारने घ्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।